धर मुरली अधर धर शंख चक्र धर गदा पद्मधर सी समुकुट धर गोपी संग धर. तत्तथे गोपी संग धर तत्तथे गोपी संग धर तत्तथे. नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आहोत पुण्यातील स्वारगेट येथे आणि तिथल्या माहेश्वरी मुरलीधर मंदिरामध्ये आपण आहोत. 16 सख्यांचा आपण साजरा करत आहोत आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात इतकी सुंदर केलेली आहे शर्वरी जमेनीस आणि तिच्या विद्यार्थिनींनी. मंडळी, आपल्या या कला क्षेत्राला गुरु आणि शिष्याची फार मोठी परंपरा आहे. म्हणजे शिक्षक हा एखादी गोष्ट कशी करायची ते सांगतो, पण गुरु हा एखादी गोष्ट का करायची ते सांगतो. आजच्या आपल्या या गुरुपौर्णिमा विशेष भागामध्ये सहभागी झालेली आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनीस आणि तिची आई, आणि त्यांच्याबरोबर शर्वरीच्या विद्यार्थिनी ह्या सुद्धा आपल्या ह्या 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत. 16 सख्यांच्या आजच्या या भागामध्ये मला खूप काही बोलायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आठवतं काय माहिती आहे ना, की तुझा जो बिनधास्त सिनेमा जो त्यावेळेला लागला होता, जे काय पोस्टर्स मुंबईमध्ये जे काय लागले होते, तेव्हापासून शर्वरी जेमिनीस ही जी कोण आहे ना, ही जी अभिनेत्री, ती इतकी प्रसिद्ध झाली होती आणि इतकी चर्चेत होती की आज साक्षात ती माझ्या समोर आहे. मला खरंच विश्वास नाही बसत आहे. मला कोणीतरी चिमटा काढू शकता का प्लीज? हा, एक मिनिट. हे खरंय. मला सगळ्यात आधी मला विचारायचंय, जसं म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं शर्वरीचे लहानपणी नाचणारे पाय सगळ्यात आधी कोणी बघितले? आई नाही. आई, काय सांगशील, म्हणजे कधी बघितले होते आणि काय होतं तो? म्हणजे त्यावेळेला कुठलंही म्युझिक म्हणजे रेकॉर्डरवर लागलं, टीव्हीवर लागलं की हिचे पाय चालायला लागायचे आणि ही जी गिरक्या घेत बसायची आणि तालात चालायचे, म्हणून मला असं वाटलं की आहे हिच्यात थोडा नृत्याचा भाग असेल तर आपण हिला योग्य ठिकाणी पाठवूया. पण जनरली असं आपण म्हणतो ना की कलेचा वारसा आपल्याकडे आपल्या आईकडून किंवा अजून त्या आपल्या पूर्वजांकडून आलेला असतो कोणाकडनं तरी. तर तुला कोणामधनं तो वारसातला तो मिळालाय? कलेचा वारसा मला असं वाटतं की मला आईकडनंच मिळालाय. आईकडून? कारण आईला खरं तर नृत्याची खूप आवड होती तिच्या लहानपणी. पण माझ्या आजोबांनी तिला तेव्हा नृत्य करू दिलं नाही, कारण तेव्हा नृत्याकडे बघायची दृष्टीच लोकांची फार संकुचित होती. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर चांगल्या घरातल्या मुली लोकांसमोर नृत्य कला करत नाहीत. तर अशा पद्धतीचं त्यावेळेला जरी शास्त्रीय नृत्य असलं की जे उथळ नाहीये, ज्याच्या मागे शास्त्र आहे आणि काय म्हणू आपण त्याच्या मागे एक फिलॉसॉफी आहे, स्पिरिच्युअलिटी आहे, पण असं असून सुद्धा तिला त्याचीही परवानगी नव्हती. गॅदरिंग मध्येही नृत्य करू दिलं नव्हतं. पण ती सांगेल की तिला पुरुषोत्तम करायला मिळालं. मला तर खरं तर आईकडनं ते ऐकून घ्यायचं त्या गोष्टी. ते असं झालं की कॉलेजमध्ये मी गेल्यानंतर मला पुरुषोत्तम नाटक तर करायचं होतं, पण परवानगी वडिलांकडनं कशी मिळणार? तर मला शिकवणारे जे प्रोफेसर होते, वडिलांना त्यांनी असं सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलीला ओळखताना मग द्या ना तिला परवानगी. म्हणजे ती वेडवाकडं काही करणार नाही, कारण ही भीती त्यावेळेला खूप होती. हा 65 वर्षापूर्वीचा हा आहे, त्यामुळे नॅचरली त्यावेळेला ही भीती वाटणं स्वाभाविक होतं. पण ती संधी मला मिळाली. पुरुषोत्तम करंडक तर मिळालाच कॉलेजला, पण मला वैयक्तिक अभिनयाचं पारितोषिक मिळालं, हे सगळ्यात समाधानाची गोष्ट होती. पण आई, मला ना आवर्जून एक प्रश्न असा विचारायचा आहे की शर्वरीचा आतापर्यंतचा सगळ्यात आवडलेला तुला परफॉर्मन्स कुठला? तिचं खरं तर सांगायचं ना तर प्रत्येक परफॉर्मन्स काहीतरी वेगळा ती देते लोकांना, आणि प्रत्येकात एक विचार केलेला असतो. मग तिचं फुटप्रिंट्स असू दे किंवा झाशीची राणी असू दे, हे सगळे ती
त्यात जे काही विचार लोकांसमोर मांडते ना ते खूप छान मांडते आणि त्यामुळे मला खरं म्हणाल तर सगळेच परफॉर्मन्सेस आवडतात. कदाचित माझे वेडप्रेम असेल पण मला त्या आवडतात एवढं आशिष, मी थांबवते कारण आज पहिल्यांदा असा कोणीतरी प्रश्न विचारलाय आईला आणि त्यामुळे मला हे उत्तर कळलं की तिला माझा कुठला परफॉर्मन्स आवडतो. आईने तर सांगितलं की आईसाठी तुझे सगळेच परफॉर्मन्स त्यांना खूप आवडतात. पण मला शर्वरी तुला विचारायचं की आत्तापर्यंतचा सगळ्यात तुझा बेस्ट परफॉर्मन्स कुठला? अजून बेस्ट परफॉर्मन्स झालाय असं मला वाटत नाही. ये बात आहे. नाही खरं तसंच आहे. पण काय म्हणू आपण इतक्या वर्षांमधल्या साधनेमुळे असेल, सतत त्याच्यावरती चिंतन झाल्यामुळे असेल, आता मी ज्यावेळेला कुठल्या परफॉर्मन्सला निघते त्यावेळेला मी एरवी पूर्वी देवाला सांगायचं की आज माझं सगळं व्यवस्थित होऊ दे, माझं सगळं तालात येऊ दे, एनर्जी शेवटपर्यंत टिकू दे, माझं काही कॉस्ट्युम मधलं पडायला नको. पण आता सध्या मला माहित नाही का पण मी देवासमोर उभी राहते तेव्हा मी फक्त त्याला म्हणते की देवा माझ्या आज टाळी लागू दे. लोकांना आवडो न आवडो मला माहित नाही, मी त्याच्यात रमू दे. पण 2 परफॉर्मन्सेस असे आहेत की जे माझ्या स्मरणात अशासाठी राहिले. एक म्हणजे मला संगीत नाटक अकादमीचं नॅशनल अवॉर्ड डान्ससाठी मिळालं, तो उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार. तो मला अशासाठी वाटतो कारण तो नुसता पुरस्कार घ्यायला जायचं नव्हतं, तर तुम्हाला 1 तास परफॉर्मन्स करायचा होता लाईव्ह म्युझिशियन्स बरोबर. तर ते अशासाठी महत्वाचं होतं की कथक ही महाराष्ट्राची शास्त्रीय नृत्य शैली नाही, ती खरं उत्तर हिंदुस्थानात आलेली आहे. त्यामुळे दिल्ली जयपूर ही कथकची घर मानली जातात आणि कथक हे तिथनंच आलेलं आहे, त्याचा उगमच उत्तर हिंदुस्थानात झालेला आहे. आणि पूर्ण भारतातनं दरवर्षी एकाच व्यक्तीला कथकसाठी उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार मिळतो. आणि महाराष्ट्राची शैली ती नसून सुद्धा महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या मुलीला जेव्हा तो मिळाला त्या अख्ख्या वर्षातला, तेव्हा नक्कीच तिथे दिल्लीत काम करणारे कथक नृत्य कलाकार जे असतील त्यांचे असे आयब्रोज वर झाले असतील, भुवया वर झाले असतील की ही कोण आहे महाराष्ट्रातून आलेली, हिला का मिळालाय. तर त्याच्यासाठी आपला परफॉर्मन्स हे उत्तर होतं. आणि तिथे का मिळाला हे दाखवायला तुम्हाला संधी होती, 1 तास नाचून दाखवायचं होतं सणसणीत. आणि फार छान झाला तो परफॉर्मन्स, त्यामुळे तोच मनात राहिलाय. आणि अजून एक राहिला तो म्हणजे ऑस्ट्रेलियाला ओपेरा हाऊस, जे जगातल्या आश्चर्यांपैकी एक मानलं जातं. टुरिस्ट तिथे बघायला म्हणून जातात मोठ्या आणि त्या ओपेरा हाऊसच्या मध्ये मला परफॉर्म करता आलं नृत्य. आणि मला करेपर्यंत माहित नव्हतं की मी 3री भारतीय तिथे नृत्य करणारी. खूप अभिनंदन आहे ताई, म्हणजे खूप कौतुकास्पद ह्या सगळ्या गोष्टी. आज आपला गुरुपौर्णिमा विषयी भाग आहे, तर त्या निमित्ताने एक प्रश्न मी असा विचारणार आहे की एक तर पहिल्यांदा तू तुझ्या गुरुबद्दल सांग आणि तू तुझ्या गुरुंकडून काय शिकलीस आणि तू तुझ्या शिष्यांना काय शिकवलंयस आणि ते तुझ्याकडून काय शिकले हे आम्हाला ऐकायला आवडेल. एकतर पहिले मला आईचं खऱ्या अर्थाने असं कौतुक वाटतं की तिने जसं मगाशी सांगितलं की 7व्या वर्षी मला कळत नव्हतं की मला काय शिकायचं नक्की नृत्यातलं. तिला वाटलं आणि तिने चांगल्या गुरुकडे मला पाठवलं. हा मार्ग तिने पहिले दिला, त्यामुळे ती पण माझी गुरुच आहे. आणि त्याच्यानंतर मला गुरु पंडिता रोहिणी भाटे यांच्याकडे तिने जेव्हा दाखल केलं त्यावेळेला असं झालं की सुरुवातीला मी त्यांच्या शिष्यांकडे शिकत होते आणि मग 3 परीक्षा झाल्यानंतर जेव्हा त्या प्रत्यक्ष माझ्या समोर आल्या आणि जेव्हा त्यांच्याकडनं मला धडे सुरू झाले, तोपर्यंत माझं नृत्यावर इतकं प्रेम बसलं. त्याचं मुख्य कारण त्या आहेत की माझ्यात तेवढी पॅशन, तेवढ्या प्रमाणात की मी दैनंदिन मालिकांना नाही म्हणू शकले नृत्याच्या प्रेमासाठी, एवढी पॅशन माझ्या गुरूंनी माझ्यात निर्माण केली. हे मला फार मोठं त्यांचं श्रेय वाटतं. आणि गुरु हा मला असं वाटतं की तो एक दीपस्तंभ असतो, एक मार्ग दाखवत असतो आपल्याला, योग्य मार्ग, आणि त्या योग्य मार्गावर आपण कसं जायचं हे शिकवत असतो. मला आज आता एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की म्हणजे विद्यार्थिनी येतात, नृत्य शिकतात, पण त्यानंतर त्यांचं लग्न ठरतं, माहेरी जी असताना जी आवड जोपासलेली असते ती सासरी गेल्यानंतर मग कुठेतरी ती दूर होते. तर मला असं वाटतं की ह्याबद्दल तुला काय वाटतं, काय सांगशील तू? माझी पुण्यात स्वतःचीच कथक नृत्याची अकॅडमी आहे आणि अनेक विद्यार्थिनी त्यात शिकतायत नृत्य. अनेक जणी MA हून BA हून बाहेर पडल्या. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा मला बरेचदा बरेच टप्प्यांवरती जाणवलेला आहे. एक तर मला नेहमी असं वाटतं की माझं स्वतःचं लग्न होऊन मला मूल आहे, त्यामुळे मुलींनी मला फार जवळनं पाहिलंय की मी मुलाकडे किती वेळ देते, नृत्याला किती वेळ देते आणि मी कसा त्याच्यातनं वेळ काढते माझ्या साधनेसाठी. पण तेव्हाच मी घराकडेही कशी जबाबदार व्यक्ती म्हणून बघत असते. हे दोन्ही मी सांभाळते कसं, ही कसरत. हे ऍक्च्युली मुलींना तुम्ही सांभाळा. हा, म्हणजे मला नेहमी वाटतं की तुम्ही असं केलं पाहिजे असं सांगताना आधी तुम्ही करताय का.
सो हे त्यांच्यासमोर हा जेव्हा आदर्श असतो की आपली ताई कशी सगळ्या गोष्टींवरती सगळ्या ह्याच्यावर जातीये, ते फार महत्वाचं असतं. मला ह्याच्यावरती ना उस्ताद शाहिद परवेज आहेत, त्यांचं एक वाक्य फार छान आठवतं. त्यांना असं कोणीतरी विचारलं होतं की मला ह्याच्यावरती ना उस्ताद शाहिद परवेज आहेत, त्यांचं एक वाक्य फार छान आठवतं. त्यांना असं कोणीतरी विचारलं होतं की मी वादन जे आहे हे हॉबी म्हणून घेतलंय, छंद म्हणून, ते माझं करिअर नाहीये, तर मग मला ऑफिस असतं, तर मी वेळ कसा काढू माझ्या या वादनासाठी. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की देखो ऐसा है ना, वक्त चुराना पड़ता है, और अगर आपको पसंद है, आप जो कुछ कर रहे हैं उस पर आपको लगाव हो, तो हमेशा आप सोचते ही हो कि कैसे चुराना है इस वक्त को. मला खात्री आहे की म्हणजे सगळे जर आपला हा ज्या कार्यक्रम बघतील तेव्हा नक्कीच त्यांना कळेल की छंद आणि आवड कशी जोपासली पाहिजे आपली. खरंच खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी बोलून. तर आता आपण जाणार आहोत आपण खेळाकडे, कारण त्याच्यात धमाल येणार आहे, धमाल. एक्साइटेड आहे कसं करतात मुली बघायचंच आहे मला. नक्की नक्की नक्की. चला तर मग आता आपण जाणार आहोत आपल्या खेळाकडे, कारण त्यातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे. डोक्यावर ठेवल्यानंतर मी 1 2 3 म्हणणार आहे. 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर जी लाल रंगाची रेषा आहे ती पार करायची. पहिल्या 5 सख्या त्या पहिलीची लाईन पार करतील, त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 सख्या बाद होणार आहेत. हा, 1 2 3. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हो हो, हा 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 हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, क्या बात आहे, शाबाश 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 शाबाश. हा, एक राहिले लवकर इथे 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 5वी राहिले, 4 झालेले आहेत. हा, 5वी राहिलेले, लवकर इथे सुरुवात करायची. व्हेरी गुड. हा, शाबाश शाबाश शाबाश, व्यवस्थित व्यवस्थित व्यवस्थित. ये बात, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, शाबाश शाबाश, व्यवस्थित बॅलन्स व्यवस्थित बॅलन्स. समोर 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 समोर. हा, समोर जायचंय समोर जायचंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. कप आहे, माझाच पहिला कप आहे. आपल्या खेळातून 5 या सख्या आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे खेळाचं नाव कळलेलं आहे. खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येकीच्या समोर डिश आहे, डिश मध्ये पीठ आहे आणि पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. ओके, दोन्ही हात मागे ठेवायचे, कुंकर मारत मारत ते जे नाणं आहे ते बाहेर काढायचं. एकदा का नाणं दिसलं की ते नाणं असं तोंडात असं धरायचंय आणि हात वरती करायचंय, म्हणजे आम्हाला कळेल की पहिली सखी कुठली आली, दुसरी सखी कुठली. 1 2 आणि आपल्याच डिश मध्ये जे पीठ आहे त्याला कुंकर मारायचे. ओके, रेडी. ओके, 1 2 आणि पिठाच्या आतमध्ये जे नाणं आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचंय तुम्हाला. ओके, म्हणजे अर्जुनाला कसा फक्त पोपटाचा डोळा दिसत होता ना, तसं तुम्हाला ते नाणं दिसलं पाहिजे. ओके ओके, रेडी. चला, हिअर वी गो. 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे हात सोडायचे नाही. हा, त्याचं भान ठेवायचं. ओके, रेडी. हा, ओके, 1 2 3. शाबाश. हा हा, अगर कशी तुमचं आपण ना. हा, ओके, व्हेरी गुड. हातोनी हात वरती. व्हेरी गुड. ओके, ये बात. हा, मस्त, खूप छान, जास्त स्पिरिट. ओके, व्हेरी गुड, मस्त. ओके, ये बात है. ओ हो हो, व्हेरी गुड. घाई घाईत घरातून निघताना जे काही पावडर थापून आलेले त्या भागात तुम्ही खूप छान खेळलात. आता वेळ झालेली आहे निर्णयाची आणि निर्णय असा आहे की पहिली सखी जी आलेली आहे ती आहे ही सखी. जोरदार टाळ्या, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 2 नंबर सखी आहे ही सखी, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि दोन्ही जणी गेले आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. कुंकर प्रेमाची आपल्या खेळातून 2 सख्या आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. आणि आता बघूया या खेळातून कोण होते विजेती, कारण या दोघींपैकीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आंधी कोशिंबीर, आंधी कोशिंबीर, आंधी कोशिंबीर.
उत्स्फूर्त सॉलिडच लागले होते. आता तुमचे बघायचे. खेळाचं नाव काय? अंधळी कोशिंबीर, अंधळी कोशिंबीर, अंधळी कोशिंबीर. हरकत नाही. हा रेडी. 1 2 3. हा. आंधळी कोशिंबीर, आंधळी कोशिंबीर, आंधळी कोशिंबीर. हे बात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हो हो. खेळाचं नाव कळलेलं खेळ असं आहे की तुमच्या समोर लाल रंगाचा फुगा आहे. तो फुगा जाऊन फोडायचा आहे हाताने किंवा पायाने, किंवा अगदीच वाटलं कोणाचा राग काढायचा असेल तर फुग्यावर बसून काढा, पण तो फुगा फोड. पण त्याचबरोबर शर्वरी तू त्या दोघींना मार्गदर्शन करायचंय. मागे मागे पुढे पुढे, डावीकडे उजवीकडे. बघूया तुझं मार्गदर्शन कोण. एक जो म्हणतो ना गुरु हा दीपस्तंभासारखा असतो, कोण तुझा मार्ग व्यवस्थित धरतोय आणि तो फुगा फोडतोय ते आपण बघूया. ठीक आहे? ओके. त्याच्यासाठी मी हा माईक तुझ्याकडे देणार आहे. ओके, तुम्ही दोघे तयार आहेत? चला तर मग मी दोन्ही सख्यांना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे. आणि आता दोन्ही ताईंच्या डोळ्याची पट्टी बांधण्यात आलेली आहे. तयार आहेत ना तुम्ही? खूप खूप शुभेच्छा हा दोघींनाही. ओके, चला त्यासाठी म्युझिक प्लीज. जागेवरती आणि गोल गोल फिरायचे, गोल गोल फिरायचे. हो, गोल गोल फिरत राहायचे. हा हा संगीत थांबलेलं आहे. हा व्हेरी गुड. मार्गदर्शन करू शकता. वैष्णवी सरळ चालत जा. नाही नाही, उजवीकडे. हा. दोघी नाही. सरळ सरळ जा, सरळ. दोघी नाही. हा लेफ्ट लेफ्ट हा. लेफ्ट. वैष्णवी. अनुष्का सरळ. नाही, राईटला जा थोडीशी, थोडी. हा आता सरळ चालत जा, सरळ चालत जा. बरोबर बरोबर चाललीस तू. हा हा, परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. मागे 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 मागे. आता आपला हा शेवटचा खेळ खरं तर खूप अटीतटीचा असा झालेला आहे आणि त्या खेळामध्ये उपविजेती ठरलेली आहे अनुष्का ताई. ही भेट वस्तू 16 सख्यांच्याकडून. कसं वाटते उपविजेती झालेली आहे? ॲक्च्युली शर्वरी ताई नंतर वैष्णवी ताई माझे गुरु आहेत, तर मी जिंकण्यापेक्षा त्या जिंकण्याचं मला जास्त आनंद होतो. हो, व्हेरी गुड. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन. बरं, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. हो नक्की. तुझ्या अहोंना द्यायची आहे. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुझं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. वैष्णवी, कसं वाटते हुकमाची राणी झालेली आणि एवढं सगळं तुला मिळालंय तुझ्या गुरुच्या हातून? खूपच छान वाटतंय. असं ताईबरोबर ह्या पद्धतीने कधी एखादं स्टेज शेअर करीन असा मी कधीच विचार केला नव्हता. पण खूप छान वाटतंय. ताईकडून हे सगळं मिळालंय आणि याच प्लॅटफॉर्मवर मला ताईला हे प्रॉमिस करायचं आहे की मी ह्यापेक्षा डबल आनंद त्यांना माझ्या नृत्यातनं नक्की देईन. वा, खूप सुंदर. बरं मला सांग, सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस की मी हुकमाची राणी झाली? आई बाबांना. आई बाबांना. व्हेरी गुड. मी आता त्याच्यानंतर स्वानंदला का? हा, शी जस्ट मॅरिड. हो अच्छा, ओके. वा वा वा. मला शर्वरीला विचारायचं की आज शक्षा तुझी हुकमाची राणी झालेली आहे, तुला कसं वाटतं?
मला खरं तर इथे या शोमध्ये येऊनच खूप मजा आली. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आईला माझा कुठला परफॉर्मन्स आवडतो हे माझं विचारायचंच राहून गेलं होतं आणि आज तुझ्या निमित्ताने आईकडून ते ऐकायला मिळालं. माझ्या सगळ्या शिष्या आज इथे होत्या आणि नृत्य सोडून काहीतरी वेगळं केलं त्यांनी आज, जे मला बघायला एक थर्ड पर्सन म्हणून बाहेर बसून खूप खूप छान वाटलं. आणि वैष्णवी जिंकली काय, कोणीही जिंकलं काय, माझ्या सगळ्या शिष्यांमधलं विजय माझाच आहे. वा, क्या बात आहे. व्हेरी गुड, खूप छान. वैष्णवी, खरंच तुझं अगदी मनापासून पुन्हा पुन्हा अभिनंदन. वैष्णवी, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन मनापासून. आणि मंडळी, ह्या गुरुशिष्य परंपरेतून फार मोठे मोठे कलाकार घडलेत आणि त्यांची कला ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब राहिलेली आहे. तेव्हा ही परंपरा अशीच अखंड राहो आणि अजून चांगले चांगले कलाकार घडत राहो, हीच मी नटराजा चरणी प्रार्थना करतो. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा आणि तायांनो, आधी स्वतःची काळजी घ्या.